पर्यंत पोहोचवत आहे ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु मग हा परिणाम चांगला परिणाम कसा साधता येईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि ती फक्त सरकारची जबाबदारी आहे असं मी म्हणत नाही, सगळ्यांची जबाबदारी आहे. पोलीस नंतर येतील, नंतर त्याच्यावर कारवाई होईल, कोर्ट नंतर येईल, नंतर त्याला शिक्षा होईल. अरे पण हे व्हावंच का? हे होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे. साहेब आगामी काळामध्ये शरद पवार साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, हे एकत्र येणार असल्याची चर्चा होते. रंगते काय वाटतं आपल्याला? बघू, मी पंचांग वगैरे बघून इथे चांगला आहेत म्हणतात कोण ज्योतिषी वगैरे, त्यांना विचारतो काय असं होईल का. बाकी मला तर काय माहीत नाही. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबर असेल असं प्रतापराव म्हणतायत. कोण? चिखलीकर म्हणतायत. असेल, चांगली गोष्ट आहे ना. आगामी काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबरवर मग चांगले आहे ना. आता त्यांनी आमच्या पक्षाला आमचा एखादा कार्यकर्ता चांगला म्हणत असेल तर मी त्याच्यावर काय सांगू, उत्तम. काल आपलं भाषण पण हे लक्षात घेतलं पाहिजे, एक नंबरचा पक्ष होण्यासाठी काय काय करावं लागेल. या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना मी सांगितल्या त्या सगळ्या थांबवाव्या लागतील. विशेषतः मराठवाड्यामध्ये या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणावर उचल खात आहेत, ते थांबवावं लागेल. काय आणि BJPचे आमदार किती? 125च्या वरती आता ते आणखी वाढतच चाललेत. आमचे आमदार किती? त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचं याचा विचार करून काम करायला पाहिजे. जयंत पाटील आणि अजित पवारांची भेट झाल्याची चर्चा होती काल. त्यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची देखील त्या ठिकाणी माहिती आहे. आमची पण चर्चा होते. माझ्या शेजारीच बसतात जयंत पाटील, त्याच्यानंतर काय जितेंद्र आव्हाड, बोलत असतो, चर्चा करत असतो. काय बिघडलं? असं आहे की आम्ही शत्रू नाहीत, आम्हाला हा धडा मिळालेला आहे की विरोधी पक्ष आहे, त्यांची मतं वेगळी आहेत, आमची मतं वेगळी आहेत, पण आम्ही काही एकमेकांची शत्रू नाहीत की आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, तुम्ही मारहाण करू, हे नाही आमच्याकडे. पुढे शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जेव्हा आम्ही जातो असं म्हणतो त्यावेळेस संवाद हा महत्त्वाचा आहे. साहेब, नारायण नारेंनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे काल पत्रकार परिषद घेऊन. आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख पत्रकार परिषद मध्ये नका करू असा फोन करून मला उद्धव ठाकरेंनी 2 वेळा सांगितलं होतं. काय कसं पाहताय वक्तव्य? मला काय माहिती. आता ते नारायण राणे एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी काय सांगितलं उद्धव ठाकरेंनी हे मला कसं माहिती. नाही, उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करून सांगितलं होतं की अरे पण मला काय माहिती. तो प्रश्न त्यांना विचारा ना. तो एक तो नारायणराव राणेंना विचारा किंवा उद्धव ठाकरेंना विचारा, मला काय विचारून फायदा. सध्यापर्यंत पोहोचवत आहे ही चांगलीच गोष्ट आहे. परंतु मग हा परिणाम चांगला परिणाम कसा साधता येईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि ती फक्त सरकारची जबाबदारी आहे असं मी म्हणत नाही, सगळ्यांची जबाबदारी आहे. पोलीस नंतर येतील, नंतर त्याच्यावर कारवाई होईल, कोर्ट नंतर येईल, नंतर त्याला शिक्षा होईल. अरे पण हे व्हावंच का? हे होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे. साहेब आगामी काळामध्ये शरद पवार साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, हे एकत्र येणार असल्याची चर्चा होते. रंगते काय वाटतं आपल्याला? बघू, मी पंचांग वगैरे बघून इथे चांगला आहेत म्हणतात कोण ज्योतिषी वगैरे, त्यांना विचारतो काय असं होईल का. बाकी मला तर काय माहीत नाही. येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबर असेल असं प्रतापराव म्हणतायत. कोण? चिखलीकर म्हणतायत. असेल, चांगली गोष्ट आहे ना. आगामी काळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा एक नंबरवर मग चांगले आहे ना. आता त्यांनी आमच्या पक्षाला आमचा एखादा कार्यकर्ता चांगला म्हणत असेल तर मी त्याच्यावर काय सांगू, उत्तम. काल आपलं भाषण पण हे लक्षात घेतलं पाहिजे, एक नंबरचा पक्ष होण्यासाठी काय काय करावं लागेल. या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत ना मी सांगितल्या त्या सगळ्या थांबवाव्या लागतील. विशेषतः मराठवाड्यामध्ये या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणावर उचल खात आहेत, ते थांबवावं लागेल. काय आणि BJPचे आमदार किती? 125च्या वरती आता ते आणखी वाढतच चाललेत. आमचे आमदार किती? त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचं याचा विचार करून काम करायला पाहिजे. जयंत पाटील आणि अजित पवारांची भेट झाल्याची चर्चा होती काल. त्यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची देखील त्या ठिकाणी माहिती आहे. आमची पण चर्चा होते. माझ्या शेजारीच बसतात जयंत पाटील, त्याच्यानंतर काय जितेंद्र आव्हाड, बोलत असतो, चर्चा करत असतो. काय बिघडलं? असं आहे की आम्ही शत्रू नाहीत, आम्हाला हा धडा मिळालेला आहे की
विरोधी पक्ष आहे, त्यांची मतं वेगळी आहेत, आमची मतं वेगळी आहेत, पण आम्ही काही एकमेकांची शत्रू नाहीत की आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, तुम्ही मारहाण करू, हे नाही आमच्याकडे. फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जेव्हा आम्ही जातो असं म्हणतो त्यावेळेस संवाद हा महत्त्वाचा आहे. साहेब, नारायण नारेंनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे काल पत्रकार परिषद घेऊन. आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख पत्रकार परिषद मध्ये नका करू असा फोन करून मला उद्धव ठाकरेंनी 2 वेळा सांगितलं होतं. काय कसं पाहताय वक्तव्य? मला काय माहिती. आता ते नारायण राणे एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी काय सांगितलं उद्धव ठाकरेंनी हे मला कसं माहिती. नाही, उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करून सांगितलं होतं की आदित्य अरे पण ठाकरेंचा मला नाव काय माहिती, तो प्रश्न त्यांना विचारा ना. तो एक तो नारायणराव राणेंना विचारा किंवा उद्धव ठाकरेंना विचारा, मला काय विचारून फायदा.